Example 3, limit x tends to 1 in bracket x raised to 4 minus 3x square plus 2 whole divided by x cube minus 5x square plus 3x plus 1. Solution: limit x tends to 1 in bracket x raised to 4 minus 3x square plus 2 divided by x cube minus 5x square plus 3x plus 1. Now when we put x equal to 1 in this equation, in this expression, then 1 raised to 4 minus 3 1 square plus 2 divided by 1 cube minus 5 into 1 square plus 3 into 1 plus 1 equal to 1 raised to 4 means 1 minus 3 into 1 square 1 3 plus 2 1 cube means 1 minus 5 into 1 plus 3 plus 1 1 plus 2 is 3 minus 3 2 3 plus 1 plus 1 5 minus 5 0 divided by 0. Therefore x minus 1 is factor of numerator and as well as denominator, and to find another factor we use here synthetic division method. Numerator is x raised to 4 minus 3x square plus 2. Now one factor is here x minus 1, and to find another factor we use here synthetic division method. Synthetic division method ने आता आपण दुसरा फॅक्टर फाइंड आउट करू. x raised to 4 minus 3x square plus 2 हे इक्वेशन हे एक्सप्रेशन आपण ह्या पद्धतीने लिहायचं आहे, कारण आपल्याला 0x क्यूब मायनस 3x स्क्वेअर प्लस 0x प्लस 2 तिथे आपण ह्या दोन टर्म ॲड केलेल्या आहे. तर 0x क्यूब म्हणजे सुद्धा 0च आणि 0 इंटू x मल्टिप्लिकेशन ऑफ 0 अँड x इज 0. तर हे आपण ॲड का केलं तर आपल्याला कोइफिशियंट पाहिजेत. तर इथे x रेस टू पावर x रेस टू 4 ह्याचा कोइफिशियंट काय आहे तो 1 आहे, ह्याचा कोइफिशियंट आहे 0, इथे ह्याचा कोइफिशियंट आहे -3, इथे ह्या टर्मचा कोइफिशियंट आहे 0 आणि हे कॉन्स्टंट 1 0 राईट. कोइफिशियंट -3 0 2. x minus 1 is factor. Write 1 as it is 1 into 1 multiplication of 1 and 1 and write here answer 1. 1 गुणिले 1 बरोबर 1. आता 0 आणि 1 यांची बेरीज करायची आहे. 1 गुणिले 1 1 -2 -3 प्लस 1 -3 प्लस 1 मीन्स -2 -3 प्लस 1 मीन्स -2 -2 इंटू 1 मीन्स -2 1 इंटू -2 मीन्स -2 -2 इंटू 1 मीन्स -2. Now 0 plus -2 means 2. 0 plus -2 means -2. Multiplication of -2 and 1 is -2. Now 2 plus -2 that is 2 minus 2 equal to 0. त्यावरून आपल्याला सेकंड फॅक्टर इथे लिहायचा आहे. तर इथे पॉवर बघायची किती आहे एक्सची. तर हा कॉन्स्टंट आहे 1 2 आणि 3. 1 इंटू एक्स क्यूब प्लस 1 इंटू एक्स स्क्वेअर मायनस 2x आणि -2 म्हणजेच इथे आपण 1 1 लिहिले नाही तरी चालेल, फक्त एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर -2x आणि -2 असं लिहिलं तरी चालेल. तर आपण लिहू आता सेकंड फॅक्टर एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर -2x -2. तरी ते आपण ह्या पद्धतीने सेकंड फॅक्टर फाइंड आउट केलं आहे. आता डिनॉमिनेटर म्हणजे छेदस्थानी जे एक्सप्रेशन आहे त्याचासुद्धा आपल्याला सिंथेटिक डिव्हिजन मेथडनीच फॅक्टर काढायचे आहेत. एक फॅक्टर आपल्याला माहिती त्याचासुद्धा x -1 आहे. डिनॉमिनेटर एक्स क्यूब -5x स्क्वेअर प्लस 3x प्लस 1. ह्याचा एक फॅक्टर x -1 आहे. अनदर फॅक्टर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. परत इथे आपल्याला सिंथेटिक डिव्हिजन मेथडच वापरायची आहे. सिंथेटिक डिव्हिजन मेथड यूज सिंथेटिक डिव्हिजन मेथड टू फाइंड अनदर फॅक्टर. आता कोइफिशियंट आपण इथे डायरेक्ट लिहू शकतो कारण सगळ्या ह्याची पॉवर आहे इथे. तर एक्स क्यूबची कोइफिशियंट आहे 1, एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट आहे -5, एक्सचा कोइफिशियंट आहे 3 आणि रिमेनिंग +1 राईट ओनली 1 कॉन्स्टंट. आता इथे आपल्याला x -1 आहे एक फॅक्टर म्हणून इथे 1 घ्यायचं आपल्याला. राईट 1 ॲज इट इज. मल्टिप्लाय 1 इंटू 1 1 गुणिले 1 इथे लिहायचे. मग -5 प्लस 1 मीन्स -4. आता इथे आपण ॲडिशन केली ह्या दोन्हींची. आता इथे काय करायचं आहे मल्टिप्लिकेशन -4 इंटू 1 किंवा 1 इंटू -4. -4 इंटू 1 मीन्स -4. राईट हिअर -4. राईट आन्सर हिअर. नाउ 3 प्लस -4 मीन्स 3 -4 मीन्स -1. -1 इंटू 1 -1. 1 प्लस -1 1 प्लस -1 1 -1 0.
आता ह्याच्यावरून आपल्याला सेकंड फॅक्टर लिहायचं आहे. तर इथे एक्स आणि एक्स स्क्वेअर 1 इंटू एक्स एक्स स्क्वेअर 1 -4 इंटू एक्स -4 एक्स -1. दिस इज अनदर फॅक्टर एक्स स्क्वेअर -4x -1. तर इथे आपण फॅक्टर काढलेले आहेत. लिमिट घेऊ आपण. लिमिट x टेन्स टू 1. न्यूमरेटर x⁴ -3x² + 2. ह्याचे फॅक्टर काय आहेत? x -1 इन अनदर ब्रॅकेट x³ + x² - 2x - 2. म्हणजे ह्या दोन्ही ब्रॅकेटचं जर मल्टिप्लिकेशन केलं, ह्या दोन्ही ह्यांचं गुणाकार जर केला ह्या ब्रॅकेटचा आणि ह्या ब्रॅकेटचा, तर उत्तर काय येणार आहे? हे उत्तर येणार आहे त्याचं. x -1 इन अनदर ब्रॅकेट x³ x² 2x - 2. डिनॉमिनेटर x -1 x² x² - 4x - 1. आता इथे न्यूमरेटरला x -1 आहे, डिनॉमिनेटरला पण x -1 आहे, अंशस्थानी x -1 आहे, छेदस्थानी पण x -1 आहे. x -1 डिवायडेड बाय x -1 इक्वल टू 1. म्हणजे आपण दोन्ही कट करू शकतो आणि ह्या दोन्ही ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लिकेशन. आता रिमेनिंग टर्म्स आर दीज. लिमिट x टेन्स टू 1 x³ + x² - 2x - 2 डिवायडेड बाय x² - 4x - 1. न पुट हिअर x इक्वल टू 1 इन दिस इक्वेशन. आता इथे आपल्याला फॅक्टर पाडायचे की नाही आपण नंतर ठरवू, पण आधी आपण x इक्वल टू 1 ह्या इक्वेशनमध्ये ठेवून बघू. 1³ + 1² - 2 इंटू 1 - 2 1² - 4 इंटू 1 - 1 1³ 1चा घन बरोबर 1 1चा वर्ग बरोबर 1 2 गुणिले 1 2 वजा 2 आणि वजा 2 1चा वर्ग 1 वजा -4 इंटू 1 वजा 4 गुणिले 1 4 आणि वजा 1 1 गुणिले 1 2 आणि वजा 2 वजा 2 वजा 4 1 वजा 4 वजा 3 वजा 1 वजा 2 आणि वजा 4 म्हणजेच 1/2. हे प्लस होणार आणि बे दोन्ही 4 2 1 2 2 2 4. ॲन्सर इज हाफ. तर उत्तर काय आलेलं आहे? 1/2. ॲन्सर उत्तर आहे हाफ 1/2.